तर पवार फॅमिलीचं तर लक्ष जिल्हा परिषदांवर सुद्धा आहे. ठाकरे फॅमिलीचं मुख्यतः महापालिकांवर आहे. दिल्लीला माहिती आहे की अजित पवारांच्या बाजूला ठेवून पुणे कसं जिंकायचं, पिंपरी चिंचवड कसं जिंकायचं. पण एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून मुंबई आणि ठाणे कसं जिंकायचं हे दिल्लीला अजून माहिती नाहीये. बरोबर. हे अनेक पद्धती म्हणजे मल्टी लेअर पद्धतीने पॉलिटिक्स करतात. त्यामुळे ठाकरेंमध्ये आणि पवारांमध्ये फरक जर विचारला किंवा कंपॅरिझन विचारली तर माझ्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फॅमिली अंतर्गत विश्वासाचं नातं एका फॅमिलीमध्ये आहे, दुसऱ्या फॅमिलीमध्ये नाही आहे. मुद्दा हा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत. त्याचं कारण 2011च्या सेन्सस नुसार मुंबईमध्ये मराठी भाषा ही ज्यांची मातृभाषा आहे असे 44% लोक राहतात. सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मुंबईचा मराठी माणूस हा स्वतःला मराठी मानतो का हिंदू मानतो या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. भाजप श्रीमंतांचं उच्च मध्यमवर्गीयाचं राजकारण करतं आणि त्यांचं राजकारण करता करता तोंडी लावायला म्हणून हिंदू मुसलमान खान आणि फरून खान आणि रशीद खान आणि हिरवी होईल आणि भगवी होईल मुंबई असलं राजकारण करतं. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मनोमिलनाचे वारे वाहू लागलेले आहेत. म्हणजे कालच्या दिवसाची तर पॉलिटिकल थीम अगदी अपने तो अपने होते हे अशा पद्धतीची होती. कारण दिवसभरामध्ये एकाच वेळी राज आणि उद्धव ठाकरे हे अधिकृतपणे एकत्रित येत आहेत याच्याबद्दलची घोषणा जवळपास झालेली आहे. पत्रकार परिषद आज पार पण पडली. आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे 2 गट ज्यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत्या ते सुद्धा एकत्रित येण्याबद्दलची अधिकृत विधानं जी आहेत ती व्हायला सुरुवात झालेली आहे. 26 तारखेला या संदर्भातली घोषणा होईल असं स्वतः अजित पवारांचं सुद्धा एक विधान पुढे आलेलं आहे. काय नेमकं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतंय? ज्यावेळी 2019ला महाविकास आघाडीचा प्रयोग झालेला होता त्याच्यानंतर भाजपनं खरं तर पक्ष तोडायला सुरुवात केलेली होती. पण हे तोडलेले पक्ष सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी जोडले का जात आहेत हा एक प्रश्न. म्हणजे भाजपला रोखण्यासाठी आणि भाजपच्या भीतीनं पुन्हा हे सगळं होतंय का याची एक सविस्तर चर्चा आता आपण करणार आहोत. माझ्यासोबत 2 ज्येष्ठ पत्रकार आहेत. रोहित चंदावरकर सर पुण्यातून आहेत आणि अमेय तिरोडकर मुंबईतून आपल्या सोबत जोडलेले आहेत. ठाकरे आणि पवार या दोघांच्या एकत्रीकरणाची आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळं मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणचे आपल्याला व्ह्यूज चांगल्या पद्धतीने सांगतील असे हे दोन्ही पत्रकार आहेत. सुरुवात रोहित सरांपासून करूयात. आपल्याच कार्यक्रमामध्ये 11 डिसेंबरला तुम्ही ही शक्यता बोलून दाखवलेली होती. 12 तारखेला काहीतरी होईल असं आपण म्हटलेलं होतं. 12 दिवसात तरी त्या संदर्भातल्या सगळ्या हालचाली आता दिसत आहेत. काय नेमकं या पाठीमागचं कारण तुम्हाला दिसतंय आणि हे फक्त पुणे पिंपरी चिंचवड पुरतं एकत्रित येणं आहे की आता हळूहळू हे वाढत जाऊन राज्यव्यापी होईल आणि म्हणजे तशा पद्धतीने विलिनीकरण तुम्हाला दिसतंय? प्रशांत, 12 डिसेंबर नाही पण 12 दिवसात आणि आज दुपारी 12 वाजता असं सगळं 12-12-12 आहे. ठाकरेंची घोषणा सुद्धा 12 असं एक मी लाईट हे आपण बोलून सुरुवात करू. तर 11 डिसेंबरला आपण जे म्हटलं होतं, जे आपण अंदाज दिला होता किंवा राष्ट्रवादीमध्ये जी चर्चा आहे असं मी म्हटलं होतं तुमच्या शोवर, तसंच्या तसं ते होतंय असं दिसतंय. म्हणजे काय? म्हणजे असं की कुठल्या तरी मोठ्या मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन घोषणा करणे वगैरे असं काही होणार नाही असं आपण म्हटलं होतं. पण असं एक सिग्नल दिला जाईल की शरद पवार आता बॅकसीट घेण्याच्या प्रोसेसमध्ये गेलेले आहेत आणि जे उमेदीच्या काळातले त्यांचे उमेदवार आहेत, म्हणजे त्यांचे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले त्यांच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये जी माणसं आहेत की त्यांचा आता उमेदीचा काळ आहे आणि आत्ताच त्यांनी काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर त्यांचं वय फार होईल वगैरे अशा अर्थाने त्या मंडळींना ते असं सिग्नल देऊ शकतात की आता तुम्ही अजित दादांबरोबर जा किंवा त्यांच्या पक्षामध्ये सामील व्हा आणि तुमचं करिअर तिथे पुढे चालवा, आम्ही तर थोडीशी बॅकसीट घेतोय. तर तसंच ते झालेलं दिसतंय. हे पहिल्यांदा आपण म्हणजे ओपनिंग हे म्हणून सांगू, प्रस्तावना म्हणून, की तशी प्रोसेस आपण 12 दिवसात चालू असलेली बघितली आणि त्याच्या सगळ्या बातम्या इतक्या आल्या की आज शेवटी अशी एक बातमी मराठी पेपर्समध्ये आली आहे की 26 तारखेला कदाचित अधिकृत घोषणाच होऊन जाईल की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र काम करणार. त्याच्यामध्ये अर्थातच एक प्रश्न सगळ्यांनी उपस्थित केलाय की घड्याळ चिन्हावर काम करणार का तुतारी चिन्हावर करणार वगैरे वगैरे. पण उघड आहे की ते घड्याळ चिन्हाकडेच ते सगळे जाणार आणि ते इस्टॅब्लिश्ड चिन्ह आहे अनेक वर्षांपासून, म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचं चिन्ह आहे वगैरे वगैरे. तर पॉइंट असा आहे की ही प्रोसेस का झाली, ठाकरेंची फॅमिली मध्ये काय सुरू आहे हेही मी त्यावेळी तुम्हाला
दाखवलं होतं किंवा सांगितलं होतं की पॅरलल ड्रॉ करू आपण, असं मी म्हटलं होतं की हे ठाकरे परिवारात जसं सुरू आहे तसंच पवार परिवारामध्ये सुरू आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणातले गेल्या 30-40-50 वर्षातले सगळ्यात दोन मोठे परिवार ठाकरे आणि शरद पवारांचा परिवार यांना ही जाणीव झाली. हे स्पष्ट आहे की दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि महाराष्ट्रात मुंबईपासून नागपूरपर्यंत किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्षाने 29 सालची विधानसभेची जी निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या समोर कुठलाही चॅलेंज तर राहू नयेच. जसं की आता काँग्रेसची अवस्था मुंबई किंवा महाराष्ट्रात आहे तशी परिस्थिती विरोधी पक्षाची असावी हे तर आहेच. पण त्याशिवाय आपले जे मित्र पक्ष आहेत म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजित पवारांची, त्यांना सुद्धा फारसं काही स्थान राहू नये अशा तऱ्हेने तयारी सुरू केलेली आहे. त्याची झलक तुम्ही कोकण आणि काही महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या वगैरे ठिकाणी नगर परिषद निवडणुकांमध्ये बघितली. विशेषतः ठाणे, कोकण म्हणजे जिथे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ज्या प्रकारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जी काही प्रोसेस झाली की एकनाथ शिंदे यांचेच 15-15 वर्षापासून असलेले कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांनी एका रात्रीत आपल्याकडे घेतले, किंवा कोकणातही तसंच झालं, सिंधुदुर्ग वगैरे सगळीकडे. तर ही प्रोसेस रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 2-3 वर्षांमध्ये महाराष्ट्रभरात होणार, पुणे जिल्ह्यात होणार, पिंपरी चिंचवडमध्ये होणार, हेही मी बोललो होतो आणि ती सुरू झालेली. म्हणजे डझनानी रोज नावं येत आहेत. आज पुण्यामध्ये सकाळची हेडलाईन एक अशी आहे की पृथ्वीराज सुतार हे शिवसेनेचे नगरसेवक आणि शशिकांत सुतार माजी मंत्री महाराष्ट्राचे यांचे चिरंजीव यांनी काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते आणि दुसरी टर्म वगैरे त्यांची झाली आता नगरसेवक पदाची. त्यांना मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रवेश करून दिला गेला. हे एक नाव झालं. अशी 12, 14, 16 नावं पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात म्हणजे महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये गेल्या 3-4 दिवसात तुम्हाला दिसलेली आहे. हे जे आपल्याला आज स्पष्ट दिसतंय झालेलं, त्याची कल्पना मला असं वाटतं की शरद पवार काय, अजित पवार काय किंवा एकनाथ शिंदे काय यांच्यासारख्यांना किंवा ठाकरे कुटुंबाला सुद्धा 2-3 महिन्यापासूनच आलेली आहे. त्यांना हे दिसतंय की महापालिका निवडणुकांच्या आधी हे असं असं होणार आहे आणि हे सगळं भाजपकडून केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय काय उरतो? त्यांना निदान आपल्या क्षेत्रातल्या महापालिका म्हणजे ठाकरेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, आणि पवारांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड, ह्या आपल्या क्षेत्रातल्या आपलं जे होम टर्फ म्हणतो किंवा होम पिच म्हणतो आपण, किंवा आपला बालेकिल्ला आपण म्हणू, राजकीय बालेकिल्ला, त्यातल्या महापालिका आहेत त्या तरी टिकवायच्या आहेत ना. आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत असं आहे की त्यांचं लक्ष जिल्हा परिषदांवर आहे, जी की 3ऱ्या फेजमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील. पहिली फेज नगर परिषद झाली, दुसरी महापालिका आणि तिसरी जिल्हा परिषद आहे. तर पवार फॅमिलीचं तर लक्ष जिल्हा परिषदांवर सुद्धा आहे, ठाकरे फॅमिलीचं मुख्यतः महापालिकांवर आहे. तर त्यामध्ये करणार काय आता असा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यातून आपण स्पेक्युलेशनही दिलं होतं, चर्चाही होती आणि ते सगळं होतंय. तर ही झाली पार्श्वभूमी किंवा कारण मीमांसा की हे सगळं का होतंय. पुढच्या कार्यक्रमात पुढे आपण त्याबद्दल सविस्तर बोलू. पण लास्ट पॉइंट असा आहे की या सगळ्याचा इम्पॅक्ट खरोखर कसा होणार, काय होणार याबद्दल मात्र फार मोठी प्रश्नचिन्ह आहेत. याचं कारण विशेषतः ठाकरेंच्या बाबतीत, जो की आजचा सगळ्यात मोठा न्यूज पॉइंट आहे, जे काही होईल, जे झालं असेल, काही झालं तरी जो भाजपचा आधी सर्वे होता की जे एकत्र आले तर त्यांना खूप जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे, पण त्यामध्ये एकनाथ शिंदे फॅक्टर हा फार मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसंच पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात काय काय वेगवेगळे फॅक्टर आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. प्रशांत, ठीक आहे. म्हणजे एकीचा परिणाम नेमका कसा होणार आहे, किती होणार आहे, ते खरंच भाजपला रोखू शकणार आहेत का, याच्याबद्दलची पण आपण चर्चा नंतर करू. पण अमेय, सगळ्यात सुरुवातीला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर पक्ष तोडण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली होती, पुन्हा हे सगळं म्हणजे जोडलं का जाते, म्हणजे हे पुन्हा एकत्रित का येत आहेत? साहजिक आहे, काल याच्या संदर्भात 1-2 शब्द समोर आलेले होते. संजय राऊत म्हणाले की हा प्रीती संगम आहे 2 भाऊंचा. त्याच्यानंतर भाजपनं त्याला म्हटलं की हा भीती संगम आहे. तर काय दिसतंय नेमकं हे, आणि हे सगळं भाजपच्याच भीतीनं होतंय का? रोहित सरांनी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे की त्यानंतर खरं तर काय बोलण्याची आवश्यकताच उरलेली नाहीये. अगदी हे भाजपचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याशी सहमत असावी अशीच परिस्थिती आहे. संजय राऊतांना कीर्ती संगम वाटो आणि कुणाला काय मती संगम वाटो, बारामती संगम वगैरे वगैरे, पण हा भीती संगमच, यात काय मुद्दाच नाहीये. फक्त आता भीती नेमकी कसली आहे हे मांडणं कौशल्य कसं
हे या ठाकरे मंडळींकडे किंवा पवार मंडळींकडे आहे की नाही, याबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये, माझ्यासारख्याच्या सुद्धा मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्याचं कारण असं की भीती कसली आहे? भीती ठाकरे वाचवण्याची आहे की महाराष्ट्र वाचवण्याची आहे? तर मुळात पवार वाचले म्हणजे महाराष्ट्र नाही वाचणार, ठाकरे वाचले म्हणजे महाराष्ट्र नाही वाचणार. महाराष्ट्र या दोघांपेक्षा खूप मोठा आहे, हे या दोन्ही फॅमिलींनी आता मान्य करायची गरज आहे. दुसरी गोष्ट ही आहे की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत किंवा जसं रोहित सर म्हणाले की पवार फॅमिली जवळपास एकत्र येण्याच्या प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बहुतेक ते आता 2-3 दिवसात जाहीर पण करतील. तर मुळात हे एकत्र का होत आहेत, तर त्यांना भाजपपासून वाचवायचं आहे. म्हणजे ज्या एकनाथ शिंदेंना घेतल्याशिवाय तुम्ही मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिका 9 महापालिकांमध्ये जाऊ नका, असं स्पष्ट शब्दांमध्ये अमित शहानी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. तसं अजित पवारांच्या अमित शहानी काय सांगितलेलं दिसत नाहीये. म्हणजे आम्ही अजित पवारांबरोबर लढणार नाही याची घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्ही पुणे आणि मध्ये आम्ही असे स्वतंत्र लढू वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर बातमी आल्या की तोपर्यंत अजित पवार वाट बघत होते की आपल्याला घेतील का, आपल्याला या सगळ्या त्यांच्या जहाजात कुठेतरी मागे कोपऱ्यात जागा आपल्याला मिळेल का. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काय जागा इथे मिळणार नाही आणि जागा मिळावी म्हणून दिल्लीला गेलो तरी काय उपयोग होणार नाही, कारण आपली मुंबईत काहीच ताकद नाही. दिल्लीला माहिती आहे की अजित पवारांच्या ना बाजूला ठेवून पुणे कसं जिंकायचं, पिंपरी चिंचवड कसं जिंकायचं. पण एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून मुंबई आणि ठाणे कसं जिंकायचं हे दिल्लीला अजून माहिती नाहीये. म्हणून सध्या त्यांना एकनाथ शिंदे हवे आहेत. एकनाथ शिंदेची अवस्था सुद्धा थोड्या दिवसांनी तेच होणार आहेत. म्हणजे जात्यात आणि सुपात जे आपल्याकडे म्हणतात तसंच त्यांचंही होणार आहे आणि याची जाणीव एकनाथ शिंदेना फार व्यवस्थितपणे आहे. मुद्दा हा आहे की हा भीती संगमच आहे. हे एकत्र जे येत आहेत हे आपलं वर्चस्व मुंबई शहरावरचं, पुणे शहरावरचं, पिंपरी चिंचवडवरचं टिकावं यासाठीच येत आहे. आणि या सगळ्यांचा समान शत्रू आज जाहीरपणे अजित पवार किंवा शरद पवार यांचा आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांचा सुद्धा हा एकमेव शत्रू, सगळ्यात मोठा शत्रू हा भाजप असणार आहे. भाजपने याआधीच जाहीर केलेलं आहे, म्हणजे हे काही कोणी लपवलेलं नाहीये की 2029च्या विधानसभा निवडणुका आम्हाला स्वबळावर लढायच्या आहेत. त्याच्यामुळे राहुल कलाटे, ते त्या बापू पठार यांचा मुलगा, त्याचं नाव मी विसरलो, ही सगळी मंडळी जी घेण्याचा कार्यक्रम चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रभर, त्याला फार सुंदर शब्दामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी वर्णन केलंय की शनी शिंगणापूर सारखं आमच्या पक्षाची अवस्था आहे. तो जो शिंगणापूर कार्यक्रम चालू आहे सध्या, तर ह्या सगळ्याचं उद्देश एकच आहे की त्यांना 288च्या 288 जागा स्वबळावर लढायच्या आहेत. पण अजूनही त्यांना त्याचा कॉन्फिडन्स नाही, ही सुद्धा त्याची दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू फार म्हणजे उदाहरणार्थ 288 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अगदी मी सुद्धा निकाल येईपर्यंत असं मानून चालत होतो की साधारणपणे भाजप 140 वगैरे जागा जिंकेल आणि शिंदे गट 70-72 जागा जिंकेल. शिंदेने 170 ठिकाणी स्वतःच्या चिन्हावर मांडणी लढवली होती. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. भाजपचे नेते हे खासगीत मान्य करतात की त्यांची टॅली ही 25-30 ने कमी राहिली. तो 25-30 ने टॅली कमी राहणं ह्याचा विधानसभेच्या अँगलने विचार केला तर तोच होतो. 25-30 ने त्यांची विधानसभेची टॅली सुद्धा कमी राहते. त्यांना 2014 पासून 2024 पर्यंत ही 25-30 ची टॅली, म्हणजे आधी 123, मग 105, आता 100, ही 145 करता येत नाहीये. ही करता येण्यास म्हणून काय करायला पाहिजे त्या दृष्टीने त्यांची ही आताची सगळी चाचपणी सुरू आहे. याच्या आधी महत्वाचा भाग आहे तो असा, आणि त्यासाठी सगळी साठमारी सुरू आहे, तो भाग असा की विधानसभा निवडणुकानंतर येतील, आधी लोकसभा येतील आणि त्या लोकसभेमध्ये मात्र भाजपला ह्या सगळ्यांची गरज लागणार आहे. भाजप त्यांना आत्ता सोडून देणार नाहीये, भाजपला गरज लागणार आहे या सगळ्यांची. आणि त्या लोकसभेच्या बार्गेनिंग मध्ये आपला से राहावा म्हणून लोकल बॉडी आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत, म्हणून हे सगळे खेळ सुरू आहेत. म्हणजे भाजप ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये म्हणजे अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये अध्यक्ष निवडून आणतं, याची जाणीव झालेली असल्यामुळेच एका बाजूला एकनाथ शिंदे आणि आता भाजप एकत्र येत आहेत. दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, म्हणजे निव्वळ आपण अंबरनाथ बघतो, अंबरनाथमध्ये बदलापूरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष आला, पण चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकला कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उमेदवार दिले आणि त्यामुळे काँग्रेसच्या मतांचं विभाजन झालं आणि हार्डली 200-300 जागांनी ती सीट भाजपची तिथे लागलेली आहे कामठीमध्ये. तर त्याच्यामुळे
शिंदेचा आणि अजित पवारांचा वेगवेगळ्या पद्धतीने भाजप वापर करतो. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये ते विरोधी पक्ष आहेत असा त्यांना तयार करतात. म्हणजे शिवसेना आणि शरद पवार आणि काँग्रेस यांची स्पेसच संपून जाते. मुंबई ते मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी म्हणून अजित पवारांशी आघाडी करत नाहीत, पण मराठी मतांमध्ये वाढ ठेवण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेशी आघाडी. बरोबर. हे अनेक पद्धती म्हणजे मल्टी लेअर पद्धतीने पॉलिटिक्स करतं. हे कळत नाही अशातला भाग यातल्या कुणाच्याही नेत्यांचं नाही. त्यांना सगळ्यांना कळतं. त्याचं उत्तर त्यांच्याकडे हेच आहे की आपापले गड वाचवणं आणि तेच उद्धव ठाकरेंचं उत्तर आहे, तेच राज ठाकरेंचं उत्तर आहे आणि तेच अजित पवार आणि शरद पवारांचं उत्तर आहे. म्हणून हे आता हे सगळे दोन फॅमिली वगैरे एकत्र येण्याचा कार्यक्रम सुरू झाला. ओके. नाही, आता म्हणजे तुझ्या विश्लेषणामध्ये जो मुद्दा आला तो फार महत्वाचा आहे की हे सगळं शेवटी चालू आहे ते 2029 साठी चालू आहे. आणि आपण जर गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या पक्षप्रवेशांचा जर अभ्यास केला तर त्याच्यातनं लक्षात येईल की याची भीती फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना असायचं कारण नाहीये. शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा ती आहे. कारण परवा दिवशी म्हणजे आता कळमनुरीमध्ये प्रज्ञा सातव जेव्हा भाजपमध्ये येतात तेव्हा समोर संतोष मांगर आहे, शिंदेचा माणूस आहे, त्याच्या विरोधात आता प्रज्ञा सातवांना भाजप ताकद देते. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा म्हणजे आपल्यासोबत घेतलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचे लोक पराभूत आहेत तिथे पुन्हा पक्षप्रवेश झालेले आहेत, जिंकलेल्या ठिकाणी पण झालेले. तर हे सगळं त्यानिमित्तानं आहे तर हे दिसतच आहे. पण रोहित सर, आता महानगरपालिकांचा हा जो विषय आहे, एकतर ठाकरे बंधू एकत्रित येणार याच्याबद्दलची उत्सुकता इतक्या दिवसांपासून होती, त्याच्याबद्दलचं एक वातावरण तयार करण्यात आलेलं होतं आणि आता ते एकत्रित येत आहेत. पण त्यांचं एकत्रित येणं आणि पवारांच्या या दोन गटांचं एकत्रित येणं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतात आणि कुठलं जास्त प्रभावी ठरेल तुमच्या मते? व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. प्रशांत, असं आहे की ठाकरेंचं मनोमिलन जे काय आहे ना, ते त्याचं एक अनालिसिस मी तुम्हाला असं देईन की ते खऱ्या अर्थाने मनोमिलन नाही. अमेय तिरोडकरनी परफेक्ट शब्दात ते सांगितलं की भीती, काय शब्द होता ना, भीती संगम, भीती संगम, प्रीती संगम नाही, भीती संगम. ते अशा म्हणजे त्याबद्दल आतापर्यंत आपण या शो मध्ये सविस्तर बोललोय ऑलरेडी. पुढचं त्यातलं हे असं आहे की ठाकरेंचं सगळं पॉलिटिक्स हे बाहेरून भावनेचं पॉलिटिक्स आहे. मतदाराच्या दृष्टीने जर तुम्ही ठाकरेंचं स्टेज बघितलं तर त्याच्यावर काय असतं, भावनिक अपील, भावनिक हे मराठी माणूस आणि मुंबई, मराठी माणसाची राहणं, मराठी माणसाचं वर्चस्व किंवा निदान अस्तित्व मुंबईमध्ये टिकावं, असं एक भावनिक अपील, ह्याच्यावरच वर्षानुवर्ष सगळं सुरू आहे. पण आतमध्ये भावांचं जे एकमेकांबरोबर येणं, त्याच्यामध्ये भावनेचा भाग आहे का हे जरा बघा. त्याच्यामध्ये भावनेचा भाग अजिबात नाही. म्हणजे एका अर्थाने मी तुम्हाला हे एखाद्या कॉर्पोरेट कंपनी सारखं फंक्शनिंग कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो, त्याचं उदाहरण म्हणून. कारण मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये खूप वर्ष होतो त्यामुळे ते कॉर्पोरेट सगळं मला माहिती आहे त्यांचं. ते कसं असतं त्याचं एक मी पॅरलल तुम्हाला उदाहरण देतो की कॉर्पोरेट कंपनी जी चालते ती अशा पद्धतीने चालते की आपलं जे काही उत्पादन आहे किंवा आपलं जे काही मार्केटिंग आहे किंवा सगळं जे आहे ते करणारी माणसं जी आहेत ती भावनाशून्य पूर्ण पाहिजेत. म्हणजे ती पूर्णपणे यंत्रासारखी काम करणारी, कुठलाही इमोशन्स किंवा सेंटिमेंट्सना स्कोप न देणारी आणि प्रोफेशनल आणि जास्तीत जास्त कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये उतरतील अशी पाहिजेत. ती प्रतिस्पर्धी कंपनीला कटथ्रोट करतील अशी पाहिजेत वगैरे वगैरे. पण तेच उत्पादन मार्केटमध्ये विकायची जेव्हा वेळ येते तेव्हा ग्राहकासमोर मात्र भावनिक मुद्दे निर्माण केले जातात. कधी कधी देशप्रेमाचा मुद्दा की देश का सिमेंट, अमुक तमुक, हा देशप्रेमाचा मुद्दा. कधीतरी तुमचे मा की ममता, कुठलं तरी खाद्य पदार्थ असेल तर त्याच्याबरोबर हे जे कॉर्पोरेट स्टाईल आहे ना, की तुमच्या कंपनीमध्ये आत ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये सगळीकडे भावनाशून्य वागणं, भावनेला स्कोप न देणं आणि बाहेर ग्राहकासमोर जाता तेव्हा मात्र भावनिक अपीलवर सगळा धंदा चालवणं. तर थोडंसं मला असं वाटतं की ठाकरेंचं मी तुम्हाला अशासाठी हे सांगतोय की तुम्ही यांचं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई मधल्या जागा वाटपासाठी किती दिवस, किती आठवडे लागले बघा. आणि ते एक सीट सुद्धा दुसऱ्यासाठी सोडायला तयार नाहीत. किंवा इथे माझ्या या माणसाचं काय, दादरमध्ये त्या माणसाचं काय, माझ्या बरोबर हा अमुक विक्रोळीमध्ये त्याचं काय, असं ते एकमेकांचं कॅल्क्युलेशन आणि खूप सतत मीटिंग आणि प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये अप्रोच असं तुम्हाला दिसेल. म्हणजे अडचण पण ही आहे की प्रभाव क्षेत्र पण समान आहेत. आणि म्हणजे एकच मतदारसंघ म्हणजे एक प्रकारची व्होट बँक असं मला म्हणायचंय, दोघांची असल्यामुळे तो सगळा भाग आहे. दुसरा त्यातला फॅक्टर तुम्ही बघा की मनसेचे जे सिनियर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही जर खाजगीत बोललात तर तुम्हाला असं दिसेल की विश्वासाचा अभाव दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये भाऊ असताना सुद्धा
विश्वासाचा थोडा अभाव आहे, की ते गेल्या वेळी पण असंच त्यांनी युती करू म्हटलं आणि शेवटच्या क्षणी आम्हाला ताटकळत ठेवलं, असं मनसेचे लोक परवापर्यंत म्हणत होते वगैरे वगैरे. तर हे ठाकरेंचं तुम्ही बघा, की हे बाहेरून सगळा भावनेवर पक्ष चालतो, भावनिक अपीलवर सगळं चालतं, पण भावांचं ऑपरेशन जे आहे, पक्ष चालवण्याची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये भावना वगैरे नाही, त्याच्यामध्ये एकदम प्रॅक्टिकल आणि हिशोबी असं सगळं आहे. आता तुम्ही पवार फॅमिलीकडे बघा. पवार फॅमिलीकडे कसं आहे, तुम्ही कंपॅरिझन विचारली म्हणून मी हे सांगतोय त्या अर्थाने कंपॅरिझन, की पवार फॅमिलीमध्ये विश्वासाचं नातं अतिशय दृढ आहे. पवार फॅमिली ही आतून कुटुंब म्हणून एकत्रच राहिलेली आहे, एकत्रच राहणार. महाराष्ट्रातली तुम्ही अनेक राजकीय कुटुंब बघा, त्याच्यामध्ये वादविवाद होणं, मुंडेंचं कुटुंब बघा, अन्य कुटुंब बघा, त्याच्यामध्ये वादविवाद, एकमेकांमध्ये स्पर्धा, एकमेकांमध्ये एकाने एका पक्षात दुसऱ्याने दुसऱ्या पक्षात जाणं, एकमेकांविरुद्ध लढणं, काहीतरी त्यांचे वाद वगैरे वगैरे हे. पण पवार फॅमिली ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पॉलिटिकल फॅमिली असं मी नेहमी म्हणतो, की त्याच्यामध्ये राज्यसभा सदस्य शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, अमुक तमुक असं ते सुरू आहे. सगळ्यात मोठी पॉलिटिकल फॅमिली आहे. त्याच्यामध्ये फॅमिली बॉन्डिंग हे अतिशय विश्वासाचं आहे, विश्वासपूर्ण आहे एकमेकांमध्ये. त्याच्यामध्ये ते कधीही कुठे त्या फॅमिलीमधल्या कोणावर काय आरोप झाले तर सगळी फॅमिली एकत्र राहते आणि त्याला प्रोटेक्ट करते किंवा त्यांना डिफेंड करते वगैरे वगैरे. त्यामुळे ठाकरेंमध्ये आणि पवारांमध्ये फरक जर विचारला किंवा कंपॅरिझन विचारली तर माझ्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, की फॅमिली अंतर्गत विश्वासाचं नातं एका फॅमिलीमध्ये आहे, दुसऱ्या फॅमिलीमध्ये नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, की हे जे इमोशनल पॉलिटिक्स आहे त्याचं म्हणजे थोडासा आता परिणाम आणि मुंबईत किंवा ठाण्यात काय होईल आणि पुण्यात काय होईल याच्याबद्दल मी एक दोन पॉईंट बोलतो, की मुंबई ठाण्या वगैरे मध्ये भाजपने अत्यंत शिताफीने या इमोशनल पॉलिटिक्स करणाऱ्या शिवसेनेचेच दोन तुकडे केले असल्यामुळे इतकी गेली 10-15-20 वर्ष जवळपास 2006 पासून जो काही राज ठाकरे यांचा वापर विविध प्रकारचे राजकीय पक्ष करत राहिले. एका पॉइंटला तो अशोक चव्हाण यांनी केला, एका पॉइंटला आणि कोणी केला, शरद पवारांनी केला किंवा अन्य कोणी केला, आता भाजपने केला गेल्या निवडणुकीत. तो असा वापर केला की उद्धव ठाकरे यांची मतं काटण्यासाठी राज ठाकरे यांना वाढू द्यायचं वगैरे वगैरे. पण आता तो रोलच पूर्णपणे राज ठाकरे जो करत होते तो एकनाथ शिंदेकडे सोपवला आणि ते अत्यंत प्रभावीपणे तो रोल पार पाडतायत ना. त्यांच्या किती जास्त जागा नगर परिषद निवडणुकांमध्ये आल्या हे तुम्ही बघा. दुसरं तुम्ही हे बघा की मुंबई महापालिकेच्या 17 साली झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे जे टोटल नगरसेवक निवडून आले त्यातले किती आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले ते बघा. 50-55 त्याच्यामुळे म्हणजे 86 नगरसेवक आले, 86 नगरसेवक आले ना शिवसेनेचे, त्यातले 50 पेक्षा जास्त तर माझ्या मते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. तर आता ही स्टेजवर तुम्ही आता बघा की हे भाऊ एकत्र आले, मग त्याच्यावर म्युझिक लावलं जाईल, ते सगळं शो असतो, तो इव्हेंट वगैरे ह्याच्यामध्ये ते फार दे आर पास्ट मास्टर्स एट ऑल दॅट. दोघेही भाऊ हे आर्ट स्कूलचे ग्रॅज्युएट आहेत, त्यामुळे त्यांना ते सगळं ऑप्टिक्स आणि हे सगळं फार मस्त जमतं वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण अमेयला किंवा तुम्हाला दोघांनाही हे चांगलं माहिती आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही हे सांगितलं पाहिजे की ग्राउंडवर तुमचा माणूस जो लढत होता तोच शिंदेबरोबर गेलाय ना, गेल्या वेळी जो तुमच्या बरोबर लढला तो. त्याचं तुम्ही काय करणार? हे चित्र आहे मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या बाबतीत. आता पवारांच्या बाबतीत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काय चित्र आहे की पवारांची पर्सनल लॉयल्टी, पवार फॅमिली बद्दलची पर्सनल लॉयल्टी असलेले कार्यकर्ते हे बरेचसे अजित पवारांबरोबर राहिले किंवा त्यांना अजित पवारांनी बऱ्यापैकी सांभाळलंय. आणि त्यामुळे पुण्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाविरुद्ध जो काही मुकाबला अजित पवारांचा होईल त्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे मिळून पुरेसा ग्राउंड फोर्स आहे आजही. म्हणजे प्रशांत जगताप आता एक सोडून जात आहे, तो राजीनामा कदाचित देतील वगैरे, हे ठीक आहे, पण बऱ्यापैकी ग्रासरूट. याचं कारण पवारांचं राजकारण हे भावनिक नसून ते संस्थात्मक राजकारण आहे, हे लक्षात घ्या. पवारांचं जुन्या काळापासूनचं राजकारण हे संस्था उभ्या करणं किंवा अस्तित्वात असलेल्या संस्था आपल्या आधिपत्याखाली आणणं. त्याच्यामध्ये साखर कारखान्यांपासून क्रेडिट सोसायट्या, सहकारी बँका, शिक्षण संस्था हे सगळं आहे. पवारांचं राजकारण हे संस्थात्मक राजकारण आहे. ते संस्था सगळ्या त्यांच्या प्रचंड प्रमाणात संस्था, म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पासून, रयत शिक्षण संस्थापासून, बारामती विद्या प्रतिष्ठान, म्हणजे एक 25 नावं मी अशी घेईन की साखर आणि सगळ्या कोऑपरेटिव्ह सेक्टर, बँकिंग सेक्टरमध्ये वगैरे. त्याच्यातली माणसं आणि त्याच्यानी जोडली गेलेली माणसं ही इकडे तिकडे पळत नाहीत.
ती तुमच्या बरोबर बरोबर. राहतात आणि ती तशी राहणार या निवडणुकीतही. हम्म. त्याच्यातल्या बऱ्याच जणांना मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद का दिलं गेलेलं आहे? तर अमित शहा सहकार मंत्री आहेत केंद्रामध्ये आणि मुरलीधर मोहोळ हे सहकार राज्यमंत्री आहेत. ते यासाठीच आहे की ही ओके. सगळी माणसं आपल्याकडे वळवणं. हे सहकारमध्ये जे पवारांचं जाळं गेली 50 वर्ष त्यांनी तयार केलंय, ती माणसं सगळी आपल्याकडे घेणं ते काही प्रमाणात सुरू झालेलं आहे. काही प्रमाणात मुरलीधर मोहोळ यांना त्यामध्ये यश येत आहे, हे दिसतंय. पिंपरी चिंचवडमध्ये तर मोठ्या प्रमाणावर येत आहे. पण ओव्हरऑल फरक हा आहे की संस्थात्मक राजकारण आणि संस्थांच्या आधारित राजकारण असल्यामुळे त्याला इमोशनल असं काही हे नाहीये. ते प्रॅक्टिकल आहे, सगळं अत्यंत प्रॅक्टिकल आहे. आतूनही प्रॅक्टिकल आहे, बाहेरूनही प्रॅक्टिकल आहे. व्हेरॅज ठाकरेंचं नुसतं इमोशनच्या आधारावर आहे. आणि लास्ट पॉइंट, या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांनाही चांगलंच माहितीये, प्रेक्षकांनाही बऱ्यापैकी माहितीये की मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याचं डेमोग्राफिकच इतकं बदललं आहे, विषयच इतके गेले 10 वर्षात बदलले आहेत, उत्तर भारतीयांची संख्या, बाहेरच्या लोकांची संख्या हेच इतकं जास्त प्रमाणावर झालेलं आहे की त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या बरोबर जाणं याचा अर्थ 30-32% जो उत्तर भारतीय वोटर आहे तो उलट भाजपच्या जवळ जाणं असा त्याचा इम्पॅक्ट होईल. म्हणजे या दोन भावांनी एकत्र आल्याचा खरं तर मुंबई आणि ठाणे किंवा नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे यांना फायदाच मिळणार आहे असं माझं रिडिंग आहे. आता आय डोंट नो किती हे होईल, पण 32% मराठी वोट आहे किंवा 30%च्या आसपास आहे आणि 18% मुस्लिम आहे. त्याच्या आधारावर मला वाटतं बऱ्यापैकी उद्धव आणि राज यांचं प्लॅनिंग सुरू आहे. काय होतं ते अर्थातच आपण बघू आणि त्याचा अंदाज आता देण्यात काही अर्थ नाही. आत्ताच्या तुमच्या आत्ता या विश्लेषणामध्ये जे आकडे आले त्याच्यावरतीच थोडंसं जरा सविस्तर आपण बोलू. एकतर शिंदेचे जे नगरसेवक आत्ता म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे नगरसेवक शिंदेसोबत आहेत हा आकडा 50च्या पुढे आहे. दुसरीकडे राज ठाकरेंचं सोबत येणं हे आपण आकड्यांमध्ये पण बघितलं पाहिजे की त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स 2012ला 27 नगरसेवकांचा होता, 2017ला 7 वरती ही संख्या आलेली होती. आमदार त्यांचा एकही नाहीये. अशा वेळी आकड्यांमध्ये ही त्यांची जी मदत आहे ती खरोखर उद्धव ठाकरेंना किती होणार आहे या सगळ्या संदर्भात काय नेमकं वाटतं? आम्ही तो आपण जस्ट फक्त आकड्यांचा तो जो मुद्दा मांडलास त्याच्याबद्दल सांगतो. गेल्या वेळेला मुंबई महापालिकेमध्ये कुणाला किती आकडे होते आपल्याला माहिती आहे. भाजपकडे 82 होते, उद्धव ठाकरेंकडे 84 होते वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला आजची परिस्थिती सांगतो. आजची परिस्थिती अशी आहे, गेल्या वेळच्या नगरसेवकांच्या हिशोबावर आजची परिस्थिती की आज भाजपकडे 84 नगरसेवक आहेत, उद्धव ठाकरेंकडे 56 नगरसेवक आहेत, एकनाथ शिंदेकडे 58 नगरसेवक आहेत. 18 नगरसेवक 18 नगरसेवक काँग्रेसकडे आहेत, 2 नगरसेवक आपल्या अजित पवारांकडे आहेत, 2 नगरसेवक शरद पवारांकडे आहेत, 4 नगरसेवक समाजवादी पार्टीकडे आहेत आणि एक नगरसेवक छोट्या पक्षांकडे आहेत. तर याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरेंचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदेकडे गेले. पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी आधी मनसेचे 7 नगरसेवक सोबत घेतले होते. त्याच्यानंतर छोटे छोटे सगळे सोबत घेतले होते. यामुळे उद्धव ठाकरेंचं ग्राउंड अजून कायम आहे. दुसरं ग्राउंड त्यांचं कायम आहे असं म्हणण्याचं कारण हे आहे की जे इलेक्शन कमिशनकडे BLO द्यावे लागतात, त्यांचे नंबर द्यावे लागतात, तर कारण ते आकडे सगळे उघड आहेत. आजही सगळ्यात जास्त BLOचा नंबर दिलेली पार्टी आहे उद्धव ठाकरे. ओके. उद्धव ठाकरेंचं जे गटप्रमुखांचं जाळं आहे ते आजही प्रचंड सक्सेसफुल आहे. ह्या गोष्टीशी हे मला माहिती आहे, कारण म्हणजे आपलं काम आहे अनेक ह्या सगळ्यांच्या अंतर्गत गोष्टींकडे लक्ष ठेवत राहणं. तर ज्या पद्धतीने भाजपने काम केलं, भाजपने गेल्या काही काळामध्ये काय काम केलेलं आहे की ज्या वेगवेगळ्या जातींच्या संघटना असतात किंवा वेगवेगळ्या डब्बेवाले संघटना टाईप ज्या संघटना असतात, अशा सगळ्यांमध्ये शिरून आपला प्रचार चालवलेला आहे. व्हेअरएज उद्धव ठाकरेंनी आपलं हे जे जुनं गटप्रमुखांचं नेटवर्क होतं हे मागच्या 4-5 महिन्यामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह केलेलं आहे. अगदी अलीकडे ज्यावेळेला आदित्य ठाकरे रोज उठून ट्विटरवर शाखांमध्ये जातोय असं लिहायला लागले, त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी पहिल्या दिवशी म्हणजे विधानसभा हरल्यानंतर पहिल्या दिवशी हा निर्णय स्वतःच्या मनाशी घेतलेला होता की आता मुंबई जिंकल्याशिवाय गत्यंतर नाही. याचा अर्थ ते मी हे बोलतोय याचा अर्थ ते मुंबई जिंकतील की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांनी त्यांचं संपूर्ण आहे. त्यांनी ZP सोडल्या, त्यांनी नगरपालिका पूर्ण सोडल्या. त्याचं कारण असं आहे, शिवसेनेचा इतिहासच तो आहे. जर त्यांनी ज्यावेळेला
मुंबई जिंकली, त्याच्यानंतर ते महाराष्ट्रभर पसरले. त्यामुळे आज जर त्यांनी परत मुंबई जिंकली तर हळूहळू ते महाराष्ट्रभर पसरले. या उद्धव ठाकरेंना एक गोष्ट त्यांच्याकडे नव्हती, ती ही की त्यांनीच स्वतः गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या संघटनेचा पक्ष करण्याच्या नादामध्ये शिवसेनेतलं जे स्ट्रीट स्पिरिट होतं, स्ट्रीट स्मार्ट, स्ट्रीट फायटिंग वगैरे वगैरे जे आपण वापरतो ते सगळं कमी झालेलं होतं. ते करण्याची क्षमता असलेला दुसरा पक्ष त्यांनी सोबत घेतलेला आहे, त्याचं नाव आहे मनसे. इतकं ते म्हणाले कॉर्पोरेट पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे त्याचं. पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतली जी संघटना होती ती आपल्या बरोबर घेऊन गेले. म्हणजे आज देशामध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये अत्यंत सक्षमपणे लढणारे जर समजा 2 पक्ष दिसत असतील तर ते आहे एक तृणमूल काँग्रेस आणि दुसरा स्टॅलिन. या दोघांचंही वैशिष्ट्य आहे, ममता बॅनर्जी असो किंवा स्टॅलिन असो, हे अत्यंत स्ट्रीट स्मार्ट आहे, हे स्ट्रीट फायटर आहे. डीएमकेचे केडर आणि तृणमूलचे केडर हे अत्यंत तसं आहे. तशा पद्धतीने आपल्याला हाताला खाली माणसं पाहिजेत हे लक्षात आल्यानंतरच मनसे आणि शिवसेना एकत्र आलेली आहे. आणि हेच काम एकनाथ शिंदे नेमके करतात. त्याच्यामुळेच एकनाथ शिंदेने खूप चांगल्या पद्धतीने नगरपालिकांमध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये लढत दिली. एकनाथ शिंदे जे काही लढतात बीजेपीच्या विरोधामध्ये आधी, आता सुद्धा अनेक महापालिकांमध्ये ते वेगळेच लढणार तशी चिन्ह आहे, इन्क्लुडिंग कल्याण डोंबिवलीमध्ये मी जे बघतोय ते. इव्हन मुंबईबद्दल त्यांच्या मागण्या ज्या काय त्यांनी जवळपास 90 जागा मागितल्यात आणि तेवढी बीजेपी त्यांना सोडायला तयार नाही, ते 50 एकच सोडायला तयार वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण मुंबईत अल्टिमेटली त्यांचं पॅचअप होईल असं, कारण त्यांना वरूनच म्हणजे भाजपला धक्क्याच आहे वरून तुम्हाला पॅचअप करायचं आहे म्हणून. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने लढतायत तशाच पद्धतीने ममता बॅनर्जी किंवा स्टॅलिन लढतात. फक्त असं आहे की ते एकनाथ शिंदे काही ठिकाणी भाजप बरोबर आहेत, काही ठिकाणी भाजपच्या विरोधात आहेत आणि अल्टिमेटली त्यांचा सगळा लगाम हा भाजपच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला त्यांचं लढणं दिसत नाही. दुसरा भाग असा आहे की उद्धव ठाकरेंचं जे ग्राउंड आहे आजही, जसं मी म्हटलं 55,000 त्यांचे बीएलओ त्यांनी नोंदणी सबमिट केलेली आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईमध्ये 14 लाख बोगस मतदार होते. त्यातले 70% मतदार बीएमसीच्या यंत्रणेच्या आधारे वगळण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पार्टीला यश आलंय आणि हे फक्त उद्धव ठाकरेंनी केले. आणि बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका कशा लढल्या जातात हे आता राहुल गांधींनी नाही, निलेश राणेंपासून रावसाहेब दानवेंपर्यंतचे लोक सांगतात. अगदी भाजपने अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये बोगस मतदारांचा आरोप केला. त्यामुळे जे राहुल गांधी सांगत होते त्याला पुष्टी द्यायचं काम हे सगळेजण महाराष्ट्रातले भाजप आणि काँग्रेस आणि भाजप आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची पार्टी करते. तर अशा बोगस 70% मतदारांना वगळण्याचं काम बीएमसीच्या यंत्रणेच्या आधारे उद्धव ठाकरेंच्या पार्टीने करून दाखवलेलं आहे. ही सुद्धा खूप मोठी इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट हे आपल्या लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर बीएमसी इलेक्शन्स होत आहे. आता हा जो आकड्यांचा भाग आहे की हे उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे की आपला मतदार आणि राज ठाकरेंचा मतदार एकच आहे. हे राजकारण जे आहे की राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभेमध्ये फटका पडला, कारण जो गरीब नॉर्थ इंडियन होता तो काँग्रेसकडे वळला. हे राजकारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाही नीट कळतं, त्याबद्दल काही नाही. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवलं. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे एकमेव चाणक्य आहेत असं म्हणणारे जे काय त्यांचे अष्टप्रधान मंडळ आहे पत्रकारितेतलं, हे काय फडणवीसांनाच कळत याच्यातला भाग नाही. मंत्रालयात 2-15 रिपोर्टिंग केलं. फार मोठा आइन्स्टाईनचा शोध नाही राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडे फडणवीसांनीच पाठवलेलं असं वगैरे, ह्या सगळ्या पुढ्याच आहेत. असे पाठवण्यासाठी मिठाईचे बॉक्स आहेत का ते? हे हा एक दुसरा भाग. मुद्दा हा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत. त्याचं कारण 2011च्या सेन्ससनुसार मुंबईमध्ये मराठी भाषा ही ज्यांची मातृभाषा आहे असे 44% लोक राहतात. हिंदी ही ज्यांची मातृभाषा आहे असे 39% लोक राहतात. गुजराती ही ज्यांची मातृभाषा आहे असे 14% लोक राहतात. आणि ही ज्यांची मातृभाषा आहे असे 19% लोक राहतात. उद्धव ठाकरेंचा पासून हा प्रयत्न होता की हे 44 आणि ते 19 असं करून ही इलेक्शन क्लिअर करून टाकायची. साधारणपणे 63% वगैरे न्यायची, प्लस 60+ मध्ये गेल्यानंतर ती इलेक्शन क्लिअर झाली असती. पण काँग्रेस ह्या तयार नाही, कारण काँग्रेसला मनसे बरोबर जायचं नाही, तो त्यांचा आयडिओलॉजिकल भाग झाला. त्यामुळे आता जे काय आपण गेल्या 2 दिवसात बातम्या आल्या, संजय राऊतांनी राहुल गांधींना फोन केला आणि राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही सांगा खाली
त्यावेळेला राहुल गांधींनी संजय राऊत यांना सांगितलं, ज्या बातम्या, ह्या पुढच्या बातम्या नाही आल्या ते मी तुम्हाला आता सांगतो, की राहुल गांधींनी संजय राऊत यांना सांगितलं की पोस्ट इलेक्शन एकत्र येण्याबद्दल आपण विचार करूया, पण आम्ही अशा पद्धतीने जाऊ शकत नाही. आम्ही एक आयडिओलॉजिकल लढाई लढतो आहोत बीजेपी बरोबर आणि आम्हाला देशात तीच लढायची आहे, असं सांगितल्यानंतर संजय राऊतांनी आता काल बहुतेक स्टेटमेंट दिलं की इलेक्शन नंतर आम्ही एकत्र येण्याचं बरोबर स्टेटमेंट दिलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या 44-19% हा आपला गेम आहे, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलेलं आहे. ह्या बरोबर. 44% मध्ये डिव्हिजन करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे आहेत. अशा परिस्थितीत सोबत घेतलेच नसते तर 100% उद्धव ठाकरे 40च्या खाली राहिले असते. आणि ते टाळण्यासाठी आणि मराठी स्पिरिट पूर्णपणे एका साईडला आणण्यासाठी, म्हणजे या 44%तला ऍटलिस्ट 35-38% आपल्याकडे खेचण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही काळापूर्वी एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना ठाकरे ब्रँड बद्दल प्रश्न विचारला होता आणि त्या ब्रँड बद्दल बोलताना राज ठाकरे असं म्हणाले होते की मुंबईतला ठाकरे ब्रँड संपणार नाही. याचा अर्थ पद्धतीचं पॉलिटिक्स संपणार नाही हा होतो. आणि ते का संपणार नाही त्याची पडद्यामागची आकडेवारी आहे. या आकडेवारीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची घोषणा करतायत. बरोबर. चर्चेच्या शेवटी आता म्हणजे अमेयच्या आत्ताच्या विश्लेषणामध्ये जो एक आकडा आला त्याच्यातनं मला एक खूप उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे की 44% जर मराठी टक्का आहे मुंबईमध्ये मराठी बोलणारे, तर त्याच्यातला किती वाटा ठाकरेंच्या एकत्रीकरणामुळं ते स्वतःकडे ठेवू शकणार आहेत? कारण त्याच्यामध्ये भाजप पण वाटेकरी आहे, ते पण म्हणतात की आम्ही पण मराठीच आहोत. दुसरीकडे शिंदे सोबत आल्यामुळं जो काही परिणाम होणार आहे तो काँग्रेसचा आपण धरतच नाहीये फार, पण तरी पण थोडाफार त्याच्यामध्ये काहीतरी असू शकतो एक वाटा. तर हे ठाकरे दोन एकत्रित येत आहेत म्हटल्यानंतर मराठी माणूस किती एकवटेल आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे शेअर जाईल याच्याबद्दल आपण एक थोडक्यात कमेंट घेऊया आणि मला वाटतं ही चर्चा मग संपूयात. रोहित सर. मला असं वाटतं प्रशांत की आम्ही यांनी आता जे सांगितलं 44% तो आहे 2011 कधीचा 2011चा सेन्सस आहे. म्हणजे त्याला सुद्धा त्याला सुद्धा आता 14 वर्ष झाली. 14 वर्षात ह्या 14 वर्षातली 12 वर्ष हे भाजप सरकार आहे सत्तेमध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा बहुसंख्य काळ आणि त्या काळात परत आकडा कमी कमी जो होत गेलाय गेल्या अनेक दशकांपासून तो आणखी कमी झाला असेल असं आपण एक धरू. दुसरं असं तुमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की दोन भाऊ एकत्र आले तर त्यामुळे मराठी 44% जो होता आता काही 40%वर आला असेल, व्हॉट एव्हर द पर्सेंटेज, तो मराठी वोट कसं अफेक्ट होईल किंवा ते ठाकरेंकडे जाईल का? तर मला असं वाटतं की हे बघा की इतिहासामध्ये तुम्ही बाळासाहेब ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत, या तिन्ही लोकांनी त्यांच्या पॉलिटिक्सची सुरुवात ही मराठी माणूस अशी केली आणि कुठल्या तरी पॉइंटला त्यांना हिंदुत्व याकडे ते वळवावं लागलं पॉलिटिक्स त्यांचं. हे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केलं. हा एक वेगळा पॉइंट आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हेच केलं कारण त्यांना लक्षात आलं की नुसत्या मराठी माणसाच्या मतावर काही आपलं भवितव्य नाही, तर त्यांनी ते केलं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा हिंदुत्व याकडेच नेलं कारण मुंबईतला गुजराती समाज घाटकोपर पासून बोरिवलीपर्यंत जे काही सगळं आहे, गुजराती, जैन, मारवाडी वगैरे, हे सुद्धा उत्तर भारतीय, यांना सुद्धा कसं घेता येईल. मग संजय निरुपम यांना घेतलं. सामना हा हिंदीमध्ये प्रकाशित होऊ लागला. सामना हा दोपहर का सामना या नावाने. हे सगळं काय होतं? हे असं होतं की मराठी माणूस थोडं बाजूला ठेवू आणि हिंदुत्वाकडे जाऊ. त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वगैरे, मग उत्तर भारतीयांच्या टॅक्स्या फोडणं वगैरे, हे सगळं झालं 2007-08. आता 2-3 वर्षापूर्वी तुम्ही काय बघितलं तर हनुमान चालिसा, मशिदीवरचे बोंगे आणि त्यांनी भगवी शाल गुंडाळून ते हनुमान चालिसा आरती वगैरे सगळं करणं, म्हणजे ते सुद्धा हिंदुत्वाकडे गेले. हे तिन्ही नेते जे मराठीच्या मुद्द्यावर, आता बाळासाहेब तर आता नाहीत, पण हे दोन नेते भाऊ हे मराठीच्या मुद्द्यावर जर उभे राहिले तर तुम्हाला किंवा आम्हाला असं वाटतं का की मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणूस यांच्याकडे मतदानासाठी जाईल किंवा यांना मत देईल का? मराठी माणूस हॅज मूव्ड ऑन, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे इमोशनल, अशा अर्थाने की मराठी तरुण जे आहेत त्यांना आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबईमधला मराठी टक्का टिकणे किंवा काही बाकीच्या गोष्टी याच्यावर कितपत ते आहे, म्हणजे 35 वयाच्या खालचे असं आपण धरू. हा एक फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर अर्थातच एकनाथ शिंदे यांनी केलेली डिव्हिजन आणि ग्राउंडवरची माणसं, म्हणजे नगरसेवकच आता आम्ही यांनी सांगितलं 54 किंवा 58 जे काय,
ते गेल्या वेळचे जे ते एकनाथ शिंदेबरोबर आहेत त्यांचं ग्राउंड वर्क हे कसं असेल, काय त्याचा कसा परिणाम होईल. आणि तिसरा फॅक्टर मोठा असा आहे की भारतीय जनता पक्षाने जो हिंदुत्वाचा एक मोठा काय म्हणावं प्रचार आणि सगळं हे सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये मराठी माणूस हा स्वतःची मराठी अशी आयडेंटिटी बघतो का हिंदू अशी स्वतःची आयडेंटिटी बघतो मुंबईमध्ये. विशेषतः मुंबईमध्ये माझ्या मते 18% मुस्लिम वोट असल्यामुळे आणि मुंबईला दंगली, बॉम्बस्फोट आणि हे सगळं 93 वगैरे पासून जे झालं त्याच्यामुळे जी संस्कृती बदलली, त्याच्यानंतर 2008 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला 26/11चा आणि या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मुंबईचा मराठी माणूस हा स्वतःला मराठी मानतो का हिंदू मानतो, या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझ्या मते भाजपचा व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, ट्विटर असो, चॅनल्स असो, इंग्लिश चॅनल विशेषतः, याच्या थ्रू प्रचंड गेली 10 वर्ष जो प्रचार सतत सुरू आहे, ज्याच्यामध्ये हिंदुत्व पोलरायझेशन हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर कुठेही बघा, छोट्या मोठ्या उत्सवांना किंवा सणांना प्रचंड गर्दी देवळांमध्ये आता असते, जी 10 वर्षापूर्वी तेवढी नसायची. आणि हे सगळं नवीन मंदिरं निर्माण होणं वगैरे सगळ्याच ठिकाणी, म्हणजे केवळ राम मंदिर अयोध्या हे मी म्हणत नाहीये, सगळीकडेच महाराष्ट्रात किंवा देशात अनेक ठिकाणी नवीन नवीन मंदिरं येणं, त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी होणं वगैरे, या सगळ्यामध्ये मुंबईचा किंवा ठाण्यातला माणूस, तरुण माणूस किंवा इव्हन मध्यमवयीन माणूस हा स्वतःची आयडेंटिटी मराठी म्हणून जपू इच्छितो का. आणि लास्ट फॅक्टर असा आहे की मराठीच्या मुद्द्यावर इलेक्शन जिंकता येत नाही असं परत परत दिसलंय. याचं कारण नोकरीसाठी तुम्हाला काहीतरी धंदा, नोकरी याच्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश शिकावं लागतं. इंग्लिश मीडियम मध्येच गेल्या 2 पिढ्या शिकलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे या औद्योगिक पट्ट्यामध्ये. आणि ती सगळी मुलं आता नोकरीच्या ठिकाणी किंवा कुठे ते इंग्लिशमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात, आणि त्यांच्यासाठी पैसे, मटेरियलिझम आणि परदेश प्रवास आणि या सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळं चर्चेचे विषय आहेत, हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांना मराठी संस्कृती, मराठी बाणा वगैरे यावर म्हणावं तितक्या प्रमाणात त्यांची लॉयल्टी आहे का, हा एक शेवटचा प्रश्न. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर विचार केला तर त्याच्यात मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते डायरेक्ट हो किंवा नाही असं देण्यासारखं नाही, कारण ते निकाल काय येतील याच्याबद्दल आम्ही म्हणाला तसं आपल्याला आता काही गॅरंटी देता येत नाही, कारण कसंही काही फिरू शकतं. पण ओव्हरऑल ही पार्श्वभूमी अशी आहे. प्रशांत बरोबर, म्हणजे या मराठी टक्क्यामध्ये हिंदू मराठी स्वतःला समजणारा जास्त, त्याचं एक वेगळं वर्गीकरण नक्कीच करावं लागेल. अमेय, चर्चेच्या शेवटी काय या सगळ्याबद्दल वाटते. आणि आता जो मुद्दा होता पोलरायझेशनचा, साहजिक आहे की भाजपनं ती तर तयारी सुरू केलेली आहे की खान महापौर होऊ शकतो अशा पद्धतीनं खानाची भीती दाखवणं असेल, किंवा एका फॅमिलीचा बिझनेस नाहीये बीएमसी म्हणून वगैरे पोस्टर वगैरे पण लागलेले आहेत. ब्रँडला उत्तर देण्यासाठी पुन्हा हे सगळं तयारी सगळी चालू झालेली आहे. काय वाटतं, किती रंगतदार होणार आहे मुंबई आणि या सगळ्या MMR रिजनचं हे सगळं पॉलिटिक्स? रोहित सरांनी जे सांगितलेलं आहे ते 100% ओके, म्हणजे योग्य असं धरून त्या परत रिपीट करत नाही. मी याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आज नाही पण पुढच्या चर्चेमध्ये आपण काहीतरी हे नक्की बोलूया. आणि मला इच्छा आहे महाराष्ट्रात हे सातत्याने बोललं गेलं पाहिजे म्हणून. भाजपचे ज्यावेळेला नवीन मुंबईचे अध्यक्ष आले अमित साटम, त्यांनी पहिल्या भाषणात असं सांगितलं, हे जे खान वगैरे आहेतच, त्यांनी असं सांगितलं जे न्यूयॉर्कमध्ये झालं म्हणजे तिथे मामदानी निवडून आला, किंवा पाकिस्तानात, सॉरी न्यूयॉर्कमध्ये जे झालं किंवा लंडनमध्ये जे झालं, कारण तिथे पाकिस्तानी वंशाचे रशीद खान मेयर आहेत लंडनमध्ये, तर न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये जे झालं ते आम्ही मुंबईत होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. ह्याला उत्तर म्हणून मग तुम्हाला मराठी तुम्ही करणार की नाही अशा पद्धतीने भाजपला उत्तर देण्याचा ठाकरेंनी प्रयत्न केला. मग तुम्ही सांगा हिंदू होणार, मग ते म्हणाले, आशिष शेलार म्हणाले नाही हिंदू महापौर होणार. मग उद्धव ठाकरे म्हणाले नाही मराठी महापौर झाला पाहिजे वगैरे. हे टिपिकल आणि उद्धव ठाकरेंच्या आणि ओव्हरऑलच या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या अँटी बीजेपी राजकारणाच्या मर्यादा आहेत. म्हणजे फक्त, आणि ह्याच्यात अनेकांना परत ह्याच्यामध्ये हे वाटेल, आक्षेपार्ह वाटेल किंवा अति काहीतरी वाटेल, पण राहुल गांधी सोडले तर बाकीच्यांच्या राजकारणाच्या मर्यादा आहेत. ते का तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो, कारण ते मुंबईशी संबंधित आहे म्हणून. ममतांनी काय केलं न्यूयॉर्कमध्ये, त्यांनी पॉलिटिक्स ऑफ पेरिफेरी केलं. याच नावाचं एक पुस्तक आहे आणि राजकारण कव्हर करणाऱ्या सगळ्यांनी ते आवर्जून वाचलं पाहिजे. 4 वर्षापूर्वी पियर हॅमेल नावाच्या एका
साऊथ अमेरिकन माणसाने संपादित केलेलं पॉलिटिक्स ऑफ पेरिफेरी द ग्लोबल सबर्बिया नावाचं एक पुस्तक आहे. पेरिफेरीवर राहणारी जी माणसं असतात शहरांमध्ये सुद्धा, त्यांना सगळ्यांना एकत्र केलं ममदानीने. त्यांनाच खानने एकत्र केलं. ह्या पद्धतीचंच पॉलिटिक्स 90 आणि 2000च्या काळामध्ये म्हणजे मागच्या 20 वर्षांमध्ये साऊथ अमेरिकेमध्ये झालं, ज्यामुळे तिथल्या कम्युनिस्टांच्या हुकुमशाही राजवटी अनेक देशांमधल्या उलथून टाकण्यामध्ये तिथल्या स्वातंत्र्यवादी लोकांना यश आलं. हे मुंबईत सुद्धा करणं शक्य आहे. अशा अर्थाने मुंबईमध्ये सगळेच प्रचंड श्रीमंत लोक राहत नाहीत. मुंबईचं एका विशिष्ट भागातल्या मुंबईतच खूप श्रीमंत लोक राहतात. अदरवाईज मुंबईची आर्थिक परिस्थिती ही इतर अनेक छोट्या शहरांसारखीच आहे. मुंबईमध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते सगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक आहेत. म्हणजे काल पराग शहानी जे एका मराठी रिक्षावाल्याला मारलं घाटकोपरमध्ये मागच्या 4 दिवसापूर्वी, तो मराठी रिक्षावाल्याचं दिवसाचं उत्पन्न तेवढंच आहे जेवढं उत्तर भारतातून येणाऱ्या एखाद्या रिक्षावाल्याचं उत्पन्न आहे. त्यांची आयडेंटिटी किंवा उत्तर भारतीय नाही, त्यांची आयडेंटिटी हिंदू किंवा मुसलमान अशी सुद्धा मुंबईच्या दैनंदिन जीवनामध्ये नाही. ह्या सगळ्या सुपर बायनरीज आहेत. त्यांची आयडेंटिटी रिक्षावाला ही आहे, त्यांची आयडेंटिटी मोलकरी ही आहे, त्यांची आयडेंटिटी केळीवाला भाजीवाला ही आहे. ह्यांचं पॉलिटिक्स करण्याची स्पेस मुंबईमध्ये शिल्लक आहे आणि तेच पॉलिटिक्स करण्याची संधी या क्षणाला 100% उद्धव ठाकरे आणि फॅमिलीला होती. त्यांनी ती अजूनपर्यंत तरी ती साधलेली नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. आता मला सिंपल प्रश्न आहे की मुंबईत श्रीमंत जास्त राहतात की गरीब आणि मध्यमवर्गीय जास्त राहतात? आकड्याने, मतदानाच्या आकड्याने बाकी हे कोण 44% राहतं, कोण 39% राहतं, कोण 19% राहतं, सगळं सोडून द्या. मी तुम्हाला कितीतरी लोक दाखवेन. गोकुळदास मार्केटमध्ये ते माझ्याबरोबर जर आलात तर गुजराती माणसं महिन्याला 5-5, 7-7 हजार रुपये कमवून मुंबईत राहतायत. अक्षरशः राहतायत. माझगाव डॉक मध्ये आलं तर 1972च्या दुष्काळात आलेली माणसं अजूनही माझगाव डॉक मध्ये अशी राहतात की बांबू समुद्रात घातलेले आहेत आणि वरती फळ्या घालून त्याच्यावरती राहतात. मराठी माणसं राहतात. ही मराठी माणसं 72च्या दुष्काळात नगरवरून आलेली. सांगायचा मुद्दा असा की हे जे घटक आहेत या घटकांचं राजकारण करण्याची संधी भाजप म्हणून भाजप ह्या घटकांचं राजकारण करत नाही. भाजप श्रीमंतांचं उच्च मध्यमवर्गीयाचं राजकारण करतं आणि त्यांचं राजकारण करता करता तोंडी लावायला म्हणून हिंदू मुसलमान खान आणि फरून खान आणि रशीद खान आणि हिरवी होईल आणि भगवी होईल मुंबई असलं राजकारण करतं. ह्याला काउंटर करण्याचं राजकारण करण्याची संधी ह्या वेळेला होती, ती साधलेली नाही. अपेक्षा ही आहे ऍटलिस्ट लावरे ते व्हिडिओ ज्या पद्धतीने कॅम्पेन राज ठाकरेंनी केलं आणि ते कॅम्पेन त्यांनी अत्यंत सक्सेसफुल, त्याची देशभर प्रचंड चर्चा झाली. निवडणुकीत काय झालं सोडून द्या पण चर्चा झाली. मुंबईमध्ये निवडणुकीत होऊ शकतं कारण त्यांच्याकडे खाली यंत्रणा आहे, ग्राउंडवरला यंत्रणा आहे. किमान ऍटलिस्ट कॅम्पेन मध्ये तरी मुंबई आज ह्या क्षणाला मोठ्या भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे. मुंबईतून सर्वसामान्य गरीब माणूस तो मराठी असो नॉन मराठी असो अक्षरशः उकडून फेकला जाण्याची शक्यता आहे. हे सगळे प्रश्न समजा कॅम्पेन मध्ये आणले आणि त्यांच्यासाठी आम्ही काय करू याचे शब्द दिले तर कदाचित परिस्थिती बदलेल. सो ही निवडणूक मुद्द्यांना नेण्याची खूप मोठी संधी ठाकरे फॅमिलीला आलेली आहे. ही ठाकरे फॅमिली कसे मुद्द्याकडे नेते म्हणजे मुद्दे संगमाची निवडणूक करते का भीती संगमाचीच राहते हा आता आपल्या बरोबर. आणि त्याच्यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा या दोघांच्या एकत्रित येण्यातला हा आहे की उद्धव ठाकरेंना अँटी इन्कम्बन्सी फेस करायची आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे कायम विरोधातच राहिलेले आहेत. त्याच्यामुळं एक प्रकारे राज ठाकरे बचावाला येऊ शकतात त्यांच्या काही मुद्द्यांवरती की जिथं भाजप अटॅक करेल तिथं कदाचित या सगळ्या मुद्द्यांना खूप चांगल्या पद्धतीनं राज ठाकरे काउंटर करू शकतात. राजकीय सभेमध्ये या एकत्रित येण्यानंतर राज ठाकरे कशा पद्धतीने बोलतात याची खूप उत्सुकता असेल कारण भाजप त्यांच्याबद्दल आतापर्यंत तरी खूप सॉफ्ट राहिलेलं आहे पब्लिक सगळ्या लाईफमध्ये. आता बघूयात पुढे काय होतंय. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे पण. अतिशय सखोलपणे या सगळ्याबद्दलची चर्चा झालेली आहे. कदाचित निकालानंतर आपल्याला पुन्हा वेगळी चर्चा करावी लागेल कारण त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा वेगळ्या दिशेनं महाराष्ट्राचं राजकारण जाणार आहे. पण तुर्तास आपण इथं थांबूयात. या संपूर्ण चर्चेबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.